माझे पणजोबा नट होते, नटवर्य केशवराव दाते. येस. माझे आजोबा फिल्म इंडस्ट्रीत साऊंड डिझायनर होते. हम्म. तर त्यांनी घरात बघितले किती स्ट्रगल असतो, कामं नसण्याची फेज असते, पैसे अडकतात. एक 15 वर्षापूर्वी जर आपण भेटलो असतो ना, मी बोललोही नसतो तुझ्याशी. पहिल्या मालिकेच्या वेळेला मला असं वाटायचं अरे मला काही जमतच नाहीये, काही येतच नाही. माझा आवाज घोगरा आहे ना, तर मला खूप काळ गेला माझा आवाजावर काम करण्यात. इन्सिक्युरिटी ही त्याच्यातनं येते की माझ्या हातात माझं करिअर नाहीये. पहिला ब्रेक हा मालिकेचा हा टॉक्सिक किंवा असा हे नव्हता, म्हणजे कळायचंच नाही थोडा वेळ काय चाललंय, पित्त खवळले, पिंपल्स आलेत, कारण जागरण प्रचंड. उठलो, हा शूटिंग ना. ऍक्टर जर न आलेल्या कामांनी आणि किंवा न रिलीज झालेल्या कामांनी वगैरे खचू लागला ना, गेला ऑफ. हाय, कसा आहेस? उत्तम. बरं, तेव्हा ब्लॅक लेडी जेव्हा तू स्टेजवर जाऊन आभार मानले सगळ्याचे, त्यानंतर बोलायला मिळालं नाही, पण मला सांग, सिंक इन झालंय का की आपल्याला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे आणि ब्लॅक लेडी फायनली घरी आली आहे? मला झालं होतं सिंक इन लगेच, पण ऍक्च्युली, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट, की घरच्यांनी मित्रांनी वगैरे इतका अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव केला ना, की त्यानंतर ऍक्च्युली इट मेड इट डिफिकल्ट टू सिंक इन. त्यानंतर की अरे म्हणजे काहीतरी मोठं झालंय आता आपल्या आयुष्यात. पण आय एम व्हेरी हॅपी आणि सिंक इन झालं. मी त्यानंतर मुंबईत 1-2 दिवस सलग शूट करत होतो, तर माझ्या घरचे मला फक्त दुपारला भेटण्यापुरते मुंबईत आले आणि लगेच गेले. 1.5 तास भेटलो, माझा प्रयोग होता लगेच नाटकाचा. पण एव्हरीवन वॉज सो हॅपी की मला फार छान वाटलं. झालंय, सिंक इन झालंय. सिंक इन झालंय. मला सांग, प्रवीण तरडे हे व्यक्ती तुझ्या आयुष्यात कधी आलेत? मला आमची पहिली भेटही आठवते की मी एक एकपात्री अभिनयाची स्पर्धा केली होती MIT कॉलेजमध्ये पुण्याला. तर तिकडे डॉक्टर संजय उपाध्ये आणि प्रवीण तरडे हे दोघं परीक्षक होते. हे मी सांगतोय 2010 किंवा 11 मॅक्स. आणि त्या दिवशी मी पहिला आलो त्या स्पर्धेमध्ये. त्या दोघांनी निकाल लावला. मी पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया नावाची कादंबरी आहे, त्यातला एक पार्ट सादर केला होता आणि त्यात मी पहिला आलो. तर तिथे त्यांनी स्टेजवर भारी वगैरे सगळं हे केलं. आणि त्याच दिवशी रात्री मी एक भरतनाट्य मंदिरात एक नाटक बघायला गेलो, तिकडे ते पण आले होते. तर मी तिकडे त्यांना जाऊन भेटलो की प्रवीण सर, अरे तू क्षितिश, ऐ शप्पथ, खोंखार परफॉर्मन्स, म्हणजे क्रूर लेवलला काम केलंस तू वगैरे. आणि मी पहिल्यांदा त्यांना भेटत होतो त्या पॉइंटला असं समोरासमोर. आणि तशी की एनर्जी बघून मी असं कॅप्टिवेट झालो. म्हटलं अरे काय एनर्जी आहे माणसाची, आणि कौतुकपणे ते भरभरून करतात. त्यांनी ते केलं. ती आमची पहिली भेट होती. आणि त्यानंतर आय विल गिव्ह द क्रेडिट टू हिम, ते कितीही मोठे झाले असले काहीही तरी स्पर्धांची नाटकं, नवात गेलेल्यांची फायनल राऊंड, हे सगळं ते बघतात. त्यात त्यांनी माझ्या दोन्ही एकांकिकाच्या पुरुषोत्तमला जिंकल्या. म्हणजे एकदा पहिली आली, एकदा दुसरी आली. असं प्राणी मात्र आणि बेल अशा त्या 2 एकांकिका होत्या. तर त्या दोन्ही त्यांनी पाहिल्या. त्या दोन्ही नंतर आवर्जून मला भेटून सांगितलं काय वाटलं, कसं वाटलं, आवडलं ते. त्यांनी लोकांना रेकमेंड केलं. मला आठवते अजूनही मांजरेकर सर, रीमा लागू, तेव्हा ते मालिका करत होते एकत्र. मला वाटतं वैभव होता त्यात, वैभव तत्ववादी बनवा नाही, त्या मालिकेचं त्यांचं काम चालू होतं. तर रीमाताई आणि महेश सरांना त्यांनी माझं नाटक बघायला पाठवलं होतं. तुम्ही बघा, खूप भारी एकांकिका आहे म्हणून. तर तशातनं आमची भेट सुरू झाली. आणि त्यानंतर विविध स्पर्धांना ते जज असायचे, कधी नुसतं बघायला यायचे, अशी ओळख होत गेली खरं तर. आणि त्यानंतर 2017 साली त्यांचा मला फोन आला. इट टूक 6-7 इयर्स त्यानंतर एकत्र काम करायला. की त्यांनी मला विचारलं, तो मेसेज माझ्याकडे अजूनही आहे व्हॉट्सअपवर त्यांचा, की पुण्यात आहेस का, भेटायचं आहे. म्हणलं आहे की, कोण डिनाय. म्हणलं लगेच. मी म्हणलं कधी भेटायचं, काय, ये ऑफिसला अमुक वाजता. म्हणलं ठीक आहे येतो. तर मी काहीतरी 4 वाजता ऑफिसला गेलो आणि त्यांनी मुळशी पॅटर्नचं सगळं ऐकवलं मला. आणि मग काय प्रवास सुरूच. तेव्हापासून सुरू झाला. पण ते वादळ आहे एक प्रकारचं ना. वादळ. येस. आता ना ऍक्च्युअली असं झालंय की धर्मवीर केल्यानंतर जास्त रिकॉग्निशन मिळालं आपण तुला, असं म्हणूया. पण मला जरा खूप वर्ष आधीच्या तुझ्या अभिनयाबद्दल या कार्यक्रमात जाणून घ्यायला आवडेल. मला सांग, तुझं सुरुवातीपासून होतं की आपल्याला ऍक्टरच बनायचंय? हो, आधीपासून. नो प्लॅन बी? नो प्लॅन बी, नेव्हर. आणि त्याच्यावरनं मी ओरडा पण खाल्लाय घरच्यांचा, पण सपोर्टही त्यांनी खूपच केलाय मला. त्यामुळे ऍक्च्युली लहानपणी नाट्य शिबिरांना घालण्यापासून त्याची सुरुवात झाली की आपल्याला मजा येते स्टेजवर काम करायला. तेव्हा काय आपल्याला 56 गोष्टी वाटत असतात. मी CA होईन, इंजिनियर होईन, डॉक्टर होईन, काहीही वाटत असतं. एक आपण आकार घेत असतो ना लहान असताना असे. पण एका पॉइंटला मला असं झालं की
मला ह्याच्यात मजा येते. मग नाट्य शिबिरांना जाऊन नाट्यछटा स्पर्धा, हे सगळे जो टिपिकल प्रवास जो आहे सगळा, तो सगळा मी केलाय. मग एकांकिका कॉलेजमध्ये गेल्यावर, सकाळ करंडक, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, सुमन करंडक, हे सगळं करून 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 शेवटी असं लक्षात आलं की अरे आपण वर्गात रमतच नाही आहोत, अभ्यास तर आपण करत नाहीच आहोत. नाटकच आवडतंय, त्यात अभिनय आवडतंय, दिग्दर्शन आवडतंय, आता दुसरं काय. मग ते ऑटो पायलट झालं. ठरवायचा मोमेंट नव्हताच कधी माझ्या आयुष्यात. आता मी ऍक्टरच बनेन असं काय नाही. होत जातं ना, होत जातं. तसं ते झालं की असं नाही ना होत. आता गाडी चालवतो आपण की आजपासून मला गाडी चालवायला यायला लागली, असं नाही होत ना. चालवत चालवत एका म्हणलं चालवू लागतो आपण स्मूथली. तसं ते झालं माझं अभिनयाचं. घरचे हो म्हणाले या सगळ्या ह्याच्यात तुला, की असं असतं ना की घरच्यांना युजली वाटत असतं की बाबा चांगली नोकरी असावी, चांगला पगार असावा, सेटल व्हावं योग्य वयात, आणि हे क्षेत्र असं आहे की नसते धंदे करू नये अभिनय. नेव्हर एंडिंग स्ट्रगल आहे यार. म्हणजे किती पण प्रॉमिनंट भूमिका करा, त्याचं स्ट्रगल चुकला नाहीये कोणाला. सो ते आधीपासून हो ठीक आहे तू कर असं होतं तुझ्यासाठी? नाही, इतकं सोपं नाहीये ते. म्हणजे अर्थातच त्यांचे अगदी आत्तापर्यंत ही इच्छा होती की मी तरी प्लॅन बी काहीतरी करावं, आणि त्यांच्या भूमिकेतनं ते चुकीचंही नाहीये. एक तर माझ्या वडिलांनी घरात हे बघितलेलं आहे. माझे पणजोबा नट होते, नटवर्य केशवराव दाते. माझे आजोबा फिल्म इंडस्ट्रीत साऊंड डिझायनर होते. तर त्यांनी घरात बघितले किती स्ट्रगल असतो, कामं नसण्याची फेज असते, पैसे अडकतात, अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्यामुळे त्यांना असं होतं की असला पाहिजे यार प्लॅन बी. पण मी पुरेसा हट्टी आणि काय एककल्ली असल्यामुळे ते कधी घडलं नाही प्लॅन बीचं. पण मी ते जस्टिफाय पण नाही करणार फ्रँकली. मी त्या मोटिवेशनल कोट्सच्या अगेन्स्ट आहे जरा या बाबतीत, की ठरवलं आणि निर्धार केला तर तुम्ही करून, असं नाहीये. त्याला नशिबाची जोड लागते, कष्ट असतातच, परिश्रम कोणालाच चुकलेले नाहीये. पण काय आहे, असं कोणीतरी म्हटलं, एखाद्याने ते ऐकलं आणि त्याचं जर काही झालंच नाही तर कोण जबाबदारी घेणार आहे त्याची? बरोबर. त्यामुळे जर कधी वाटलं की ह्या क्षेत्रात येताना प्लॅन बी असावा तर तो असला पाहिजे, असं मला मनापासून सांगायचंय. मी पण म्हणजे खास म्हणून ते पत्करले की एकच प्लॅन, ते सुद्धा पॅशन आहे, तेच करत राहणार. आणि एक असंही आहे की मी वर्षानुवर्ष अशा गोष्टी खूप आपण पेरतही जातो ना, आणि एका ओळखीतनं एका कामातनं दुसरं काम जनरेट होतं, त्याला वेळ लागतो पण होतो. तर तसं माझं होत गेलं. आणि मी कधी माध्यमाला रिस्ट्रिक्ट नाही केलेलं. मी नाटकही करतो, मालिका करतो, सिनेमा करतो, वेब सिरीज करतो, आणि सगळेच नट बरेचसे तसंच करतात. पण त्यामुळे मला ते रिस्ट्रिक्शन कमी वेळा आले. काहीतरी काम टचवूड हाती आलेलंच आहे. पण आय विल सजेस्ट टू एनीवन हु इज ट्राईंग की जर घरनं प्रेशर असेल तर ऑफकोर्स प्लॅन बी चा आराखडा असला पाहिजे. अगदी. आणि आता तुझं नाटक चालू आहे मी वर्सेस मी, आणि तू आता उल्लेख केलास की कॉलेजमध्ये असताना सगळ्या प्रकारच्या स्पर्धा तू केल्या आहेत. खरं तर रंगभूमीने घडवलंय असं मी म्हणेन, राईट? तुझ्या मते तुझं आयुष्य किती आणि कसं बदललं रंगभूमीने? मला व्यक्तिमत्व म्हणूनच बदललं नाटकाने. मी फ्रँकली सांगतो, 10 नाही, एक 15 वर्षापूर्वी जर आपण भेटलो असतो ना, मी बोललोही नसतो तुझ्याशी. अत्यंत इंट्रोवर्ट, बुजरा, हसायलाही न मागणारा माणूस होतो. म्हणजे अरोगंटली नाही, असं बुजराच होतो. शांत असतात, शांत, कोणाशी काही बोलायचं नाही, एक जनरल हा हो असं, ठीक आहे चालेल, हा येतो तालमीला, नो प्रॉब्लेम, असा होतो मी माणूस. आणि जसं मी अभिनय करू लागलो तसं मला लक्षात आलं की आपली ही एनर्जी जी आहे व्यक्तिमत्व म्हणून, ती अभिनयाला साजेशी नाही. पण अभिनय तर करायचा आहे आग्रहाने. तर आपल्याला एक एक्सप्रेसिव्ह, एक्स्ट्रोवर्ट आणि इमोटिव्ह व्हावं लागेल. सो वन स्टेप ॲट अ टाइम, डे बाय डे, इयर बाय इयर मी स्वतःला बदलत नेलं. आणि आता जो मी मोका डाकळा एक्स्ट्रोवर्ट नाही, ॲम्बिवर्ट म्हणूया, म्हणजे कधी हे कधी ते असं असतं. ऑफकोर्स मला माझी एक स्पेस शांततेची लागते. सिलेक्टिव्हली एक्स्ट्रोवर्ट आहे मी आता, आणि नॅचरली आहे. इट इज नॉट पुट ऑन, ते नॅचरली आहे. पण हे मला नाटकानेच दिलं, हे नाटकाने दिलं मला. आणि नंतर कॅमेरानी सुद्धा. कारण एक वेळ नाटकात तुम्ही पुल ऑफ करू शकता, पण कॅमेरा जेव्हा इथे येतो ना, तेव्हा तुम्ही त्याला फसवू नाही शकत. कॅमेरा इथे असताना तुम्हाला बोलावंच लागतं, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करावंच लागतं. आणि मग पहिल्या मालिकेच्या वेळेला मला असं वाटायचं अरे मला काही जमतच नाहीये, काही येतच नाही. सो तिथपासून तो प्रवास पण मी स्वतःला खूप बदललं, खूपच बदललं. म्हणजे हे
माझं ओरिजिनल बिंग नाही आता मी आता आहे ते खरंच आहे, देर इज नो पुट ऑन, पण ते खूप बदललंय मी. मला माणूस म्हणून खूप बदललं अभिनय या कलेने, नाटकाने फक्त असं म्हणणार नाही मी, पण अभिनयाने दिग्दर्शनाने मला खूप बदललं. तुला आजही आठवतं रंगभूमीवरचं तुझं पहिलं पाऊल कसं कुठे होतं? भीती असते ना यार, कारण एवढी लाईव्ह ऑडियन्स असते तुमच्या समोर आणि चूक ती चूक तिकडे, तिथे रिटेक नाहीये. तर तुला आठवतं रंगभूमीवरचा तो पहिला दिवस? आय विल हॅव टू गो लॉंग वे बॅक. तर ज्युनियर केजीत वगैरे असेल, ओके. तेव्हाचं स्मरण मला एवढं नाहीये. आता घरचेच जे किस्से सांगतात की कसं तू आमच्याकडे बघूनच डान्स करत होतास आणि हे सगळं मला आठवतं. तेव्हा मी ते दर्दी रबरब कर्दीचे गाणं आहे, फेटा घालून ते पंजाबी म्हणून नाचलो होतो मी त्याच्यावरती. त्याचा फोटो आहे माझा ज्युनियर केजीचा, तुला पाठवतो, आपण दाखवू शकलो. पण ते आता ते स्मरण नाहीये मला अर्थात त्याचं. पण कॉलेजमधलं वगैरे मला आठवतं ऑफकोर्स. पोटात जी फुलपाखरं असतात विंगेत असताना आणि लोक बघत असतात, मान्यवर मंडळी परीक्षक येऊन बसलेले असतात आणि त्यानंतर जो पोटातला गोळा आणि तो अटळ आहे. कित्येक वेळेला मला असं वाटायचं की असं का आपण घाबरतोय, अँशियस होतोय, जायचं करायचं, तयारी तर झाली आहे ना. पण तो गोळा आजही पोटात येतो अजून पण. अरे 100% येतो. प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाच्या वेळेला पोटात गोळा येतो. कुठेही प्रयोग असू दे, कितवाही प्रयोग असू दे, त्याला काही पर्याय नाही. पण तो आता त्याचं ते टेक्निक माहिती झालंय की आपण आपली एनर्जी कशी वापरायची आहे माहिती झालंय, म्हणजे शिकतोय वन स्टेप ॲट अ टाइम की एनर्जी आपण कशी वापरायची आहे. तो गोळा शेवटी पोटातला स्टेजवरच जिरणार आहे, त्यामुळे तो हेल्दी आहे. हे सगळं आता हळूहळू कळू लागलंय. अगदी. आणि तालमींचे दिवस प्रत्येक जण खूप ते एन्जॉय करत असतं, नो डाऊट. ती लर्निंग प्रोसेस असते, घडत जातो आपण त्याच्यामध्ये कलाकार म्हणून. पण ना ते अनेकदा स्ट्रेसफुल सुद्धा असतात की आपण ज्याच्यात उडी मारतोय ते आपल्याला झेपेल का, जमेल का, असे डाऊट सुद्धा असतात, राईट? येस. बॅक इन तुझे तालमीचे दिवस मला सांग. एका इंट्रोवर्ट माणसासाठी तालमीचे दिवस एक्झॅक्टली. तेव्हा मी 11वी-12वीत माझ्या सिनियर्सचा खूप ओरडा खाल्लाय, खूप ओरडा खाल्लाय. तुझा आवाजच पोचत नाहीये, तू विचित्रच चालतोय स्टेजवर, तू असं प्रोफाईल नीट देत नाहीयेस. आणि ते बरोबर होतं, अत्यंत बरोबर. मला फक्त ते क्रॅक करता येत नव्हतं कारण मी नवीन होतो, खूपच नवीन होतो. पण तू इंटरॅक्शन करत नाहीयेस, तू ऐकत नाहीयेस समोरच्या व्यक्तीचं, ऐकून बोल काय आहे ते वगैरे, रिॲक्शन महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या सिनियर्सनी मला ओरडून सांगितलेल्या आहेत. त्यात माझा आवाज घोगरा आहे ना, तर मला खूप काळ गेला माझा आवाजावर काम करण्यात. हा, तर आणि त्याच्यात खूप मोठा हात माझ्या सिनियर्सचा आहे कॉलेजमधल्या. आणि विभात आहे ना, विभावरी देशपांडे. हा, आम्ही ग्रिप्सचं नाटक एकत्र खूप केलंय, म्हणजे तिने बसवलेल्या नाटकांमध्ये मी कामं केली आहेत, तिने लिहिलेल्या नाटकांमध्ये. तर तिच्याकडून आवाजावरती वारंवार प्रतिक्रिया आल्यामुळे मला खूप त्याच्यावर काम करावंसं वाटलं सुद्धा की हो, आपलं ऐकलं जातंय आणि ते खटकतंय, म्हणजे आपल्याला काम केलं पाहिजे. माझी बोलण्याची पद्धत याच्या आधी खूप वेगळी होती काही वर्षांपूर्वी. मी हळूहळू त्या स्पीडवर, त्या आवाजावर, तो आवाज कसा वापरायचा आहे, तो परिणामकारक कसा होऊ शकतो, याच्यावर काम केलं आणि करतोय अजूनही. नाहीतर माझी व्यक्तिमत्व खूप मर्यादा प्रदान होतं अभिनयासाठी. सो मी खूप ओरडा खात तालमी गेल्यात. पण मला वाटतं ते अटळ आहे ग, ते प्रत्येकाला करावंच लागतं. यू कॅनॉट स्किप दॅट टनेल. अगदी. तू आता जे म्हणालास इंट्रोवर्ट आणि तुझा आवाज, मला हे तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये आता कुठेच दिसत नाहीये की तू इतकं एफिशियंटली बोलतोयस किंवा खुलून बोलतोस. तेव्हा बिलकुलही वाटत नाही की बाबा हा मुलगा काही वर्षापूर्वी असा होता. तुझे मित्र बिलीव्ह करतात का की तू कसा होतास दाते आधी, आता कसा आहे? शाळेतले मित्र खरंच नाही बिलीव्ह करत, कारण त्यांना तर मी ऍक्च्युअल फॉर्म मधला माहिती आहे ना, एक शांत असणारा. किडे खूप करायचो शाळेत आम्ही, म्हणजे किड्यांना कमी कधीच नव्हतो मी. त्रास दे, छळ मित्रांना, वर्गातल्या मंडळींना वगैरे वगैरे, बाकावर काहीतरी लिहून ठेव वगैरे, हे सगळं होतं. हो, खूप खूप काड्या खूप होत्या अंगात. पण ते दाखवायचं तो उच्छृंखलपणा नव्हता माझ्यात, म्हणजे ते असं डिमिनॉर होता माझा टोटली. तर ते बघितलेले माझे मित्र तर डेफिनेटली शेल शॉक्ड असतात माझं खूप वेळेला कंडक्ट बघून. पण इट इज फन. मलाही कधी कधी माझ्या तेव्हाची वयापुस्तक, मी डायरीज खूप लिहिल्यात वर्षानुवर्ष. म्हणजे असं की काय वाटतंय त्याच्याने कन्सेप्ट डायरीज, कामं केलेत पात्रांवर, ते लिहिले, नोट्स काढल्यात. सो तेव्हाच माझं वाचल्यावर किंवा तेव्हाचे माझे काही फोटोज पाहिल्यावर मला असं होतं, मी कोण होतो यार, एक बावळट मुलगा होतो मी. आणि ऍक्च्युली अभिनय या गोष्टीने मला बदललेला आहे, कारण मला भाग पडलं बदलायला.
कारण मी ते व्यक्तिमत्व, तो आवाज घेऊन अभिनय नसतो करू शकलो. हे सगळ्याला किती वेळ लागला पण हे सगळं स्वतःला तुला चेंज करायला? इट इज स्टील इन प्रोसेस. म्हणजे आय बिलीव्ह इट इज स्टील इन प्रोसेस. पण एक सर्टन पॉइंट यायला तरी खूप वर्ष लागली ग. 7-8 वर्ष. 7-8 वर्ष हो, लागली. हो. पेशन्स लागतो यार एवढं बदल करणं किंवा यासाठी आय पॅट माय ओन बॅक. खरंच पेशन्स लागतो. कारण असं होतं ना की अरे काही जमतच नाहीये किंवा ते 1-2 वर्षामध्ये बोर होऊ शकतात गोष्टी, की किती करणार. बट 7 वर्षाचा पेशन्स हा खूप. सो ते पेशन्स आणि एक्सेप्टन्स पार्ट ऑफ युअर लाईफ आधीपासून आहेत तुझ्याकडे. पेशन्स नाहीये माझ्या जीवनात. नाही आहेत. इम्पेशंट आहे, अत्यंत इम्पेशंट माणूस आहे मी. त्याच्यावर मी खूप ओरडाही खातो कारण माझी चिडचिड होते छोट्या छोट्या गोष्टी. आता कोण ओरडतं रे तुला? आई बाबा ओरडतात. अजूनही? हो, मित्र ओरडतात की ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताना प्रचंड चिडचिड करणे, आजूबाजूच्यांवरती आरडाओरडा करणे, याच्यावरनं मला खूप ओरडतात माझे मित्र, आई बाबा. कारण माझ्यात नाहीये पेशन्स. तो समहाव मी इम्पेशंट आहे. पुण्यामध्ये रंगभूमी करणं हे वेगळं आणि आपल्या मुंबईमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणं हे खूप वेगळं आहे ऑल टुगेदर. इथे पटकन कधी कधी ब्रेक मिळतो, अगेन तुमचा नशिबाचा फॅक्टर किंवा वेळही लागतो. मला सांग तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं? इकडे ब्रेक क्विक आला का इथे पण स्ट्रगल होता ब्रेकचा? स्ट्रगल चालूच आहे अजूनही चालू आहे. पण तूच मगाशी बोललीस, मी डोंट डिफाय युअर सेल्फ. तू मगाशी म्हणलीस वाहवत गेले तुझ्या बोलण्यात की आयुष्यभराचा स्ट्रगल आपल्याला या क्षेत्रात आहेच, तो कधीच संपणार नाहीये. वयाच्या 17व्या वर्षी पण इन्सिक्युरिटी राहणारच आहे आपलं पुढे काय होईल याचं. खरंय. आणि याचं कारण मेन असं आहे की अभिनय ठीक आहे, एका पॉइंटला असं होऊ शकतं की तुम्ही ऑटो पायलटवर जाता, मालिका मिळतात, फिल्म्स मिळतात, असं होऊ शकतं. पण नटाचं काम हे पूर्ण परावलंबी आहे ग. इन्सिक्युरिटी ही त्याच्यात नाही येते की माझ्या हातात माझं करिअर नाहीये. मी पीच की दर्शना माझी उत्तम मैत्रीण आहे, ती फिल्म मेकर आहे. मी दर्शनाची माझी चांगली मैत्री आहे. मी म्हणलं अरे यार आपण करू ना एकत्र काम, केलं पाहिजे. तुम्ही म्हणतेस आय एम विलिंग टू वर्क विथ यू, ग्रेट. मला असं झालं दर्शना उद्या फिल्म करेल ना, मी काम करणार. पण तू तशी फिल्मच लिहिली नाही ज्यात मी सुटेबल आहे. मी सुटेबल आहे पण तुला वाटलं की नको रे, पण मला मजा नाही येणार आहे तुला घेऊन. आता मी काय करणार? माझी ठीक इच्छा आहे तुला वेळ द्यायची आणि काम करायची, पण मी करू कसं? शेवटी तुझ्या हातात माझी सूत्र आहेत. तर नटाची सूत्र इतक्या लोकांच्या हातात असतात ना, राईट फ्रॉम निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कधी कधी सहकलाकार जर ते स्टार पॉइंटला असतील तर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, प्रेक्षकांना मुळात तुम्हाला बघावंसं वाटतंय का, इतक्या फॅक्टर्स नंतर तुमची मार्केट व्हॅल्यू ठरते आणि तुम्हाला कामासाठी घेतलं जातं किंवा नाकारलं जातं. कसं करायचं सांग. मला खूप आवडलंय हे. आणि तू लक बाय चान्स बघितलीस ना फिल्म, तस तू गंमत बघ. डिमांड आणि सप्लाय रेशो मध्ये फक्त ऍक्टिंग पुरतं बोलूया आपण, फिल्म इंडस्ट्री असं नको बोलायला, कारण इट इज अ व्हेग अँड बिग थिंग. अभिनयापुरतं फक्त पाहायला गेलं तर डिमांड सप्लाय रेशो इतका व्हेरी होतो. फिल्म्स बनतायत काय समज 100, प्रत्येक फिल्म मध्ये समजा 10 नट आहेत असं म्हटलं तर 100 × 10 एवढे व्हेकन्सीज आहेत ऍक्टर्सच्या. याच्यात मी हे स्टॅटिस्टिकल बोलतोय, मी त्यात नट रिपीट होणारच, एकच नट 7 फिल्म्स करणार वगैरे ते सोडून दे, आपण म्हणू वेगवेगळे 1000 लोक काम करणार आहेत. पण नट उत्सुक आहेत साधारण 20,000. तर कोणीतरी अडकलेलंच असतं आणि आपणही त्या पॉइंटला असतोच बरेच वेळेला. सो एवढे हवेत आणि एवढे उपलब्ध आहेत. सो स्ट्रगल कोणालाच चुकलेलं नाही. 1000 नट तर रोज येतात आपल्याकडे मुंबईत स्ट्रगल करायला. वर्सोव्याला वगैरे आरामनगरच्या पायऱ्या झिजवून जे नट आपण करतोय सगळे, आम्ही करतोय, ते भयंकरच आहे. तुझ्या आयुष्यात पण आरामनगर हा टॉपिक होता? गेलास तिकडे ऑडिशन्सला? खूप वेळेला गेलो. त्याला काय म्हणजे काय, खूप वेळेला गेलो. ओके, तू मला फर्स्ट ब्रेकचा किस्सा सांगत होतास तुझ्या. कसा आलाय फर्स्ट ब्रेक आयुष्यात? ब्रेक तुला कुठला ब्रेक वाटतो माझा? मालिकेतला ना पहिला? हा, मालिकेत मी बंद मस्का नावाची मालिका गेली होती आणि विनोद लवेकर दिग्दर्शक होते त्याचे, आणि संदेश कुलकर्णी, निखिल शेठ निर्माते होते. मनस्विनीने लिहिली होती सिरियल आणि तो ग्रेट आमची गँग होती ती सगळी. एक तर सगळे पुण्याचे मित्र एकत्र आले होते त्या सिरियलमध्ये, त्यामुळे इट वॉज फन. रोज आम्ही एकत्र नाटक जे करतो ते इथे येऊन मालिका करतोय एवढंच होतं. इथून उचलून आम्हाला आमचा लॉट इकडे टाकला होता. आणि विनोद दादाही तेवढा हुशार आहे की ऑडिशन्स पण त्यांनी कम्पॅटेबल लोक घेतली होती आणि तो खूप ऑडिशन्स घेतो
आणि खूप वेळ ऑडिशन घेतो. त्याची ऑडिशन कॅमेरासमोर उभं राहून एक मोनोलॉग सादर करा अशी नसते. तो एक अख्खा दिवस मागतो ऑडिशनला. तो इम्प्रोव्हायझेशन घेतो. मग आता हे असं करून बघ, आता हेच थोडंसं टोन डाऊन करून कर बरं, हाच सीन आता कर, आता फक्त थोडा अग्रेसिव्हली कर, आता हाच सीन कर, पण आता अजिबात बघू नको तिच्याकडे, आता फक्त पूर्ण तुझ्यात राहून कर. ओके, आता कॅमेराला फेवर करून कर, आता समज ती नाहीये समोर, आता कर. असं तो दिवसभर हा नट कॅमेरासाठी योग्य करू शकतो का, तो मी लास्ट मोमेंट सांगितलेल्या गोष्टी पिकअप करू शकतो का, आणि तो सीन होल्ड करू शकतो का, हे सगळं पडताळून तो घेतो. त्यामुळे त्याच्या आत्ताही मालिकांची ट्रॅजेक्टरी बघ, कायम नवीन फ्रेश नट त्याच्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिकांमध्ये असतात. आमच्याही याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आम्ही सगळेच होतो, पण शिवराज आणि शिवानी रांगोळे हे लीड कपल होते त्यातले. सो आणि आत्तापर्यंत अगदी आत्ता जी परवा त्याची मालिका चालू झाली आहे तिथवर तो कायम नवीन लोक घेतो, प्रॉमिसिंग लोक घेतो. आणि तो कायम प्रत्येक मालिकेच्या वेळेला मला अजूनही मजा येते, विनोदाचा फोन येतो की आहे का रे कोणी पुण्यात छान ऍक्टर्स, प्लीज सांग मला, माझ्याकडे पाठव, मी ऑडिशन घेतो त्यांच्या. ही इज व्हेरी ओपन टू इट. सो मला थँकफुली पहिला ब्रेक हा मालिकेचा हा टॉक्सिक किंवा असा हे नव्हता, म्हणजे प्रेशरायझिंग नव्हता, घरगुती वातावरणात झालं. सिलेक्ट झालं, लेजिटिमेटली ऑडिशन देऊन सिलेक्ट झालो, पण खूप असं वॉर्मथ होती त्या सेटवर. त्यामुळे माझ्या एंट्रीला मला असं छान जपलं गेलं. त्यामुळे त्याच्यानंतरचा प्रवास हळूहळू खस्ता खात, अशी पण माणसं असतात, आईला फसलो, असं करत 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 काम चालू आहे. ओके, पण नाटक आणि कॅमेरा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर तुला जे मालिका सुरू तर झाली, ब्रेक तर मिळाला आपल्याला, पण अगेन ते आपलं घर आहे रंगभूमी, किंवा आपण तिथे मोकळे होत वावरायला. इकडे काही लिमिटेशन जाणवले तुला सुरुवातीला काम करताना कामाच्या बाबतीत? हो, खूप जाणवले, खूपच जाणवले. त्यातही काही बदल करावे लागले? 100% ऍब्सोल्युटली. आणि माझ्या काही मित्रांबद्दल मी तुला सांगतो नंतर, त्यांनी माझी ती अँझायटी बघितली त्या काळातली, जेव्हा असं वाटायचं की रेडी, पाठ आहे, जमतंय, म्हणजे जमू शकतं, आणि सीन जेव्हा चांगला होत नाही तेव्हा कळतं अरे आपण कॅमेरासाठी परफॉर्म नाही करू शकत आहोत. वेगळं माध्यम आहे. मी थिएटरमध्ये अख्खा दिसतो, मला रान मोकळं असतं, इथे येतं तेव्हा मी काय करू, माझं फक्त डोळ्यांचं शॉट आहे तेव्हा मी करू काय. मला स्टेजची सवय आहे की पूर्ण काय म्हणतात त्याला, पूर्ण देहबोली आणि आवाजातनं आपण ते पात्र होतो. आणि कॅमेरासाठी परफॉर्मन्स हा अत्यंत तांत्रिक परफॉर्मन्स असतो, तो ते शिकणं. आणि पण मी त्या काळात बनमस्का आणि देवा शपथ मालिका मी केली होती, त्या दोन्ही प्रोसेसच्या वेळेला मी खूप अँशियस असायचो दर्शना, खूपच. कारण मला असं व्हायचं ठीक आहे, वर्क होतंय, थोडं कौतुकही होतंय, दिग्दर्शक चांगलं म्हणतायत, पण मला कळतंय ना मी काय करतोय. माझं मी सॅटिस्फाईड नाही अजिबातच. पण मी अनेक मित्रांकडनं तेव्हा शिकलो गोष्टी. मी लोकांना विचारायचो काय करता येईल कसं. मी विनोद दादाला तेव्हा फोन करायचो रेग्युलरली देवाशपथच्या सेटवरनं की दादा मला ना अडकायला झाले रे, मला कळत नाही मी काय करू, असा सीन आलाय, मजाच येत नाही, आता क्लोज मी इतका घाण केला, आता मला कळतच नाही काय करू मी. तर तो मला नाही काय नाही काळजी नको, असं आहे तुला सांगतो काय, असं करून तो सांगायचा. एक दोनदा मी संदेश कुलकर्णी त्याला फोन केला होता. अजूनही माझे काही मित्र आहेत त्यांच्याशी बोलायचो मी, सहकलाकारांना मॉनिटरवर बसवायचो की प्लीज क्लोज बघ. आणि मला आठवतं अजूनही स्वानंद बर्वे ऍक्टर माझा मित्र आहे, तो मला असं सीन बघून सांगायचा माझ्याकडे बघून, हे नाही होते, मजा नाही येते अशी, की मी परत काळजी आता काय करू मी. मग मी त्याला ग्रीन रूम मध्ये डिस्कस करणार मी त्याच्याशी, काय चुकतंय नेमकं काय होतंय. सो हे सगळं मला कॅमेरा ऍक्टिंगला अडॅप्ट करताना लागलंच. आणि द फनी पार्ट इज की हे मी इमॅजिन केलं नव्हतं. असं आपल्याला नाटक करताना सुरुवातीला वाटत असतं की अभिनयच आहे ना, अभिनयच आहे, कॅमेरा काय नाटक आहे, अभिनयच आहे, असं नाहीये. इट इज वे डिफरंट. आणि नंतर माझं मुख्य लर्निंग झालं प्रवीण सरांकडे कॅमेराबद्दलचं, मुळशी पॅटर्नच्या वेळेपासून ते आज तागायत. म्हणजे कारण ते इतके टेक्निकली स्ट्रॉंग आहेत ना डिरेक्ट करताना, त्यांना इतकं माहिती असतं सीन बांधला कसा जाणार आहे एडिटमध्ये, की ते प्रत्येक शॉट असा मॉनिटर करतात. ते म्हणतात नाही हे तुला वाटतंय तू करतोयस, हे नाही होतंय, तुला वाटतंय पण ते कॅमेरासाठी कर, नाही प्रेक्षकाला हे नाही कळणार आहे, तुझ्या डोळ्यात जे तुला आलं असं वाटतंय ते. मग कट केलं. ओके सर म्हणजे काय नक्की काय करू, हे बघ असा सीन आहे, असं केलं पाहिजे तर ते होणार आहे. ओके मग केलं, मॉनिटर पाहिला, कळलं, अरे हो हे असं करायचं होतं. सो प्रवीण तरडेंनी टेक्निकल नॉलेज खूप दिलं आणि खूप
ओरडले सुद्धा, कौतुकही केलं, हा हे करायचंय, कळलं का तुला आता, हे पण केलं. कौतुक करतात. खूप कौतुक करतात प्रवीण सर, खूप कौतुक करतात अगं, Okay. प्रचंड कौतुक करतात. का तू ओरडा खाल्लास त्यांचा? ओरडा नाही खाल्लाय. पण ते खूप कौतुक करतात डेफिनेटली. ओके, असं आहे. तर ते जेच मी तुला मगाशी विचारलं की जेन्युअनली खूप डिफिकल्ट आहे कॅमेऱ्यासमोर, आणि एकदा का आपल्याला ब्रेक मिळाला ना की ती सवय पण लागते की चला एक मालिका झाली, दुसरी मालिका करू, तिसरी करू किंवा चित्रपट करू, आणि ते गोज ऑन, नेव्हर एंडिंग आहे सगळं. जेव्हा आता बनमस्का तर आली आपल्या वाट्याला, ती मालिका केल्यानंतर तुला व्हॉट नेक्स्टचे प्रश्न पडत होते का कुठेतरी पुन्हा रंगभूमी करूया, हेही चालू होतं? नाही, मी ऑनेस्टली सांगू का, मी आत्ता सिलेक्टिव्ह होऊ लागलोय. आधी नव्हतास? नाही 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 नाही. Okay. एक काळ असा होता, अजूनही आहे मोरलेस, मी मूडी आहे अत्यंत, पण तेव्हा तर मला, आपण एक सर्टन वयात प्रचंड एक्सप्लोरेटिव्ह असतो, हे पण करून बघायचं, ते पण करून बघायचं, हे पण करून सगळं बघायचं. करायचं असतं तेव्हा. हा, तेव्हा सगळं वखवक असते. Yes. त्या वखवकीच्या काळात मला सगळं करायचं होतं. त्यामुळे व्हॉट नेक्स्ट हे चुझी दृष्टीने मला कधीच नाही वाटलं. मालिका करायची, जाहिरात आली करायची, फिल्म आली करायची, भूमिका नाही विचारायची, पैसे नाही विचारायचे, काही नाही विचारायचं, करायचं. नाटक आलंय करायचं, जागरण होतंय, रात्री शूटिंग, सकाळी शूटिंग करायचं. असं मी खूप काळ केलं, खूप काळ. हो, अजूनही अशा फेजेस येतातच की जेव्हा हॉरिबल मल्टीटास्किंग चालू असतं, पण आता त्या फेजेस येतात. म्हणजे आता मीही थोडं असं झालंय की जर आपल्याला लॉंग रन मध्ये टिकायचं असेल तर तब्येत, थोडं सगळं जपलं पाहिजे, म्हणून मी आता थोडं शेड्युलिंग प्लॅनिंग करू लागलोय, थोडं चुझी होऊ लागलोय की ओके, ट्रॅजेक्टरीवर विचार करू जरा, की आत्ता हे केलंय ना, मग लगेच हे नको करायला, शक्यतो याची वाट बघूया. ह्या गोष्टी मी करू लागलोय आत्ता. पण पूर्वी मी खरंच नाही करायचो. आय रिमेंबर, मला बनमस्का चालू असताना एक फिल्म आली होती आणि त्यासाठी मला हेअरकट वेगळा करायला लागणार होता, जो सिरियलमध्ये चालणार नव्हता. तर विनोद दादाला खूप रिक्वेस्ट केली, तर तो हो म्हणाला. त्यालाही कळलं की पोराचं वय असं आहे, त्याला आत्ता फिल्मसाठी अडवून कसं चालेल, कर, फक्त तारखा हे नको करूस. नाही ना, तारखांचं काय नाही करणार मी सगळीकडे. मग मी नाईट शिफ्ट पुण्यात करतोय, डे शिफ्ट इथे करतोय साकी नाक्याला. इव्हन 2019 साली मी ती फुलराणी नावाची मालिका करत होतो, त्याच्याच पॅरलली आमचं गोंदिया आलारेचं शूटिंग चालू होतं. तेव्हा पण अंकुरचा फोन, अंकुर काकतकर आधीपासूनचा ओळखीचा आहे, बरं तो डायनेमिक डिरेक्टर आहे, त्याच्याबरोबर काम करायचंच होतं. आणि सिरियल रंगासर विभाती इंडियन मॅजिक यायची होती, ती पण करायचीच होती. सो पायात पाय अडकले आणि मग शूटिंग तिथे नाईट शिफ्ट, मुंबईत फिल्म सिटीला नाईट शिफ्ट करायचो आणि पुण्यात भांडारकर इन्स्टिट्यूटला डे शिफ्ट करायचो. आणि झोपायचा कधी मध्ये प्रवासात नाही? प्रवासात झोप, आणि एकदा शेड्यूल हल्लं की प्रवासात पण धड झोप नाही लागत. राईट राईट राईट. त्यामुळे मी कॅबमध्ये वगैरे असा आडवा मागे पडायचो की ड्रायव्हर उठवायचा की भांडारकर आले, ओके. मग झॉम्बी, मला कळायचंच नाही थोडा वेळ काय चाललंय, पित्त खवळले, पिंपल्स आलेत कारण जागरणं प्रचंड. उठलो, हा शूटिंग ना, अरे आंघोळ राहिली, जाऊ आंघोळ. मग भांडारकरच्या बाथरूम मध्ये केस धुवा, चल रेडी, सीन काय, ओके रेडी, असं करून शूटिंग. परत रात्री 6ला आउट टाइम, 6ला निघून परत फिल्म सिटीत मुंबईला, की नाईट शिफ्ट इकडे. असं मी खूप दिवस केले. किती महिने केलं असेल तू असं? अगं खूप. आणि त्याच मी तुला सांगतो, त्या काळात एकत्र काय काय आलं होतं. माझी 3 प्रायोगिक नाटकं तेव्हा चालू होती. आयटम नावाचं एक हिंदी नाटक मी बसवलं होतं, त्याचे भारतभर प्रयोग असायचे. दिल्ली, कलकत्ता, जयपूर, लखनौ, बँगलोर, सगळीकडे असायचे. अधुरे नावाचं एक नाटक होतं आणि वाय नावाचं एक नाटक होतं. आणि त्याच काळात ही नाटकं सगळीकडे निवडली जात होती. भारत रंग महोत्सव, अमुक महोत्सव, रेपर्टवार फेस्टिवल, जयरंग महोत्सव, सगळीकडे. तर या सगळ्यात मध्येच कधीतरी रात्री 9चं फ्लाईट आहे, जयपूरला जायचंय, प्रयोग करून दुसऱ्या दिवशी 4ला परत यायचंय आणि परत शूटिंगला जायचंय, हे सगळं असायचं. त्यात मुळशी पॅटर्नचं डबिंग चालू होतं, मला वाटतं का ते कुठेतरी वेगळ्या अशा स्टेटमध्ये असतं, मला आता आठवतही नाहीये. मी झोपायचोच नाही. तुला कधी कळलं या सगळ्याला थोडासा ब्रेक लावूया? कारण सिरियल आणि ती फुलराणी आणि गोंदियालाचं शूटिंग संपलं एकत्रच साधारण, आणि भयंकर आजारी पडलो. मला 20 दिवस वगैरे उठताही येणार. वीकनेस, सगळं ताप, प्लेटलेट्स गणलेत, अजून काय तुमचं ते हिमोग्लोबिन गणलंय, त्यानंतर शुगर ॲबनॉर्मल येते. म्हणलं ए भाई, हे नाही चालणार आहे आपल्याला, अजिबात नाही चालणार आहे. त्यानंतर कानाला खडा लावला की ठीक, कधीतरी ही वेळ येतेच कलाकारांवर, यू आर शफलिंग बिटवीन डेट्स, प्रोजेक्ट्स, तर धावपळ होतेच. आता लेटली पण एक अशी फेज येऊन गेली, पण आता ती क्वचित येते.
आता काय झालं, मी कोल्हापुरात एक फिल्म केली शूट, आणि मी वर्सेस मीचे प्रयोग तेव्हा ठाणे, पनवेल, वाशी असे होते नेमक्या त्या आठवड्यात. तर मी रात्रभराचा प्रवास आहे का कोल्हापूर मुंबई, यायचो, प्रयोग करून रात्रीभर प्रवास करून परत जायचो, तिकडे 6चा कॉल टाइम सकाळचा, हे व्हायचं. पण ठीक आहे, म्हणजे आता सांभाळलंय स्वतःला एवढं की हे होल्ड करू शकतो. क्षितिज, पण हे सगळं आपण तू चॉईस केलेलंच नाही सगळं, त्याच्यामुळे हो. त्याबद्दलचं रिग्रेट नाही की मी हे काय करतोय, मी का धावतोय एवढं, कशासाठी धावतोय. ऍब्सोल्युटली नो रिग्रेट्स, ऍब्सोल्युटली नो नो रिग्रेट्स. रिग्रेट्स. विचारही कधी करत नाहीस की एवढं खरंच केलं पाहिजे का. जेव्हा हे वाटलं तेव्हा मी थांबवलं ना. थांबवलं. हो, पण म्हणजे आता उदाहरणार्थ ती फिल्म चालू असतानाच, आणि नाटकही आता चालूच आहे, ते अजून आली नाहीये. ती फिल्म नाही आली अजून, ती येईल, पण आता मस्त फिल्म आहे ती. तर संकेत माने दिग्दर्शक माहितीये, ज्यांनी मुक्काम पोस्ट देवाचं घर, त्याची फिल्म. ओके. हा, तर पण त्या काळात सगळ्या मालिका पण एक विचारली होती मला, खूप ओढाताण केली असती तर झालं असतं शक्य, पण म्हटलं नको, हे आता नाही करायचं आपल्याला, आता लेट्स फोकस ऑन नाटक. ही फिल्म आहे, त्याचं डबिंग येईल, अजून 2 फिल्म्स येऊ घातले आहेत, त्याच्यावर लक्ष देऊया. क्षितिज, असं असतं ना की एक फेज, जसं तू म्हणालास की खूप काम असतं बॅक टू बॅक, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि मग आपण ठरवून थांबतो. खरं तर समोरनं येणाऱ्या प्रोजेक्टला नाही म्हणणं इटसेल्फ अ टास्क एका कलाकारासाठी, राईट. तुला पण सेम वाटतं की जर आपण नाही म्हणालो एखाद्या प्रोजेक्टला तर पुन्हा आपल्याला विचारणं होईल का, असं एकदा तरी कधी तुला इतक्या वर्षात वाटलं? हो, वाटतं की, रेग्युलर वाटतं. पण काय करणार, म्हणजे काही काही नसतं, वेळ नसतो, काहीतरी जुळून येत नसतं, तर मग ती मोठी अवघड कला आहे ती, नाही म्हणता येणं कुठल्याही गोष्टीला. तू म्हणालास पण कोणत्या प्रोजेक्टला नाही? हो, अनेक प्रोजेक्टला नाही म्हणालो असेल, पण मला ते योग्य खरं कारण सांगून नाही म्हणायला आवडतं. ते प्रामाणिकपणा जरी राहिला ना, ती ट्रान्सपरन्सी, तरी मला वाटतं एक वेळ दुखावला जाऊ शकतो समोरचा माणूस, पण तो सुज्ञ असेल तर दुखावण्यासारखं काहीच नसतं नाही म्हणण्यात. बरोबर आहे की नाही? म्हणजे कधी वेळ जुळत नसते, कधी पैशाचं जुळत नसतं, कधी इच्छा नसते करायची, अशा मेनली ही 3 कारणं असतात, बाकी काहीच नसतं. सो जिथे ऐकून घेणारी व्यक्ती आहे तिथे मी योग्य कारण सांगून, अरे येतच ना, खूपदा असं होतच की, कारण एस्पेशली जर आता काय 2 महिने सलग एखाद्या फिल्मचं शूटिंग असणार असेल, त्यामध्ये विचारणा झाली कुठल्या तरी आणखी फिल्मची, लगेच शूट आहे, एखादी मालिका आहे लगेच, आणि मालिकांचे फोन बरेचदा असे येतात की उद्या प्रोमो शूट आहे, अरे बापरे, असे येतात की फोन, तर त्याला नाही, आता वेळ नाहीये त्यामुळे नाही करता येणार, हे म्हणावंच लागतं. पण मग परत तेच प्रोडक्शन हाऊस किंवा परत तीच माणसं, बाबा ह्याने आपल्याला आधी नाही म्हटलं होतं, मग आता परत विचारूयात का, असा विचार करून विचारणार नाहीत. हा कधी 1% तरी विचार येतो किंवा वाटतं, मनात येतं हे, कारण थोडं दडपण असतं ना की अरे आलंय का म्हणे आपण सोडतोय ते, असं मनात असतं, त्यामुळे ही भीती वाटते. पण आता ओव्हर द इयर्स अनुभव तरी मला असा आलाय, पुन्हा माणूस जर सुज्ञ असेल समोरचा तर तो असं नाही करत. तुला माणसांचे अनुभव खूप छान आहेत वाटतं मला. इंडस्ट्रीमध्ये. छान पण आहेत, छान पण आहेत. ओके, मोस्टली छानच आहेत ग, पण म्हणजे असं म्हणतो ना आपण, व्हॉट यू सीक इज सीकिंग यू. ट्रू. हा, तसं आहे. म्हणजे आपण काही कोणाचं वाईट करायला जात नाही आहोत, आपण चांगल्या मनाने कुठल्याही प्रोजेक्टचा भाग होतोय, तर आपण अचानक कर्मधर्म संयोगाने अशी माणसं जोडत जातो की जे हे चांगल्या इंटेंटनी येत असतात तिकडे. अर्थात काही वेळेला गुफअप्स होतातच, त्याला काही पर्याय नाही. काही वेळेला इंटेंट बरा नसतो, काही वेळेला तयारीच नसते, असं होतं, पण ह्युमन एरर आहे, त्याला आपण अनुभवून सोडून देऊ शकतो. कारण हे लक्षात घेतलं पाहिजे, इन द लॉंग रन इट इज जस्ट गोइंग टू बी वन एक्सपिरियन्स टू शेअर. करेक्ट. त्याचा काही लाईफ लॉंग परिणाम काही होत नाही. अकॉर्डिंग टू यू कोणतं काम आहे तुझं, तुला सगळ्यात जास्त रिकॉग्निशन ज्या कामाने मिळवून दिलं, ते कोणतं काम? मुळशी पॅटर्न. मुळशी पॅटर्न. अनडाऊटेडली. अनडाऊटेडली. आणि त्यानंतर धर्मवीर. धर्मवीर. ओके. येस. त्याचं असं आहे की एस्पेशली पुण्यात, आणि खरं तर आता महाराष्ट्रात कुठेही, मी तुला सांगू का, कितीही कामं त्यानंतर केली असली त्याबद्दल बोलतातच लोक, पण पहिले मुळशी पॅटर्नचा उल्लेख करून बोलतात, पहिले गण्या म्हणून हाक मारतात, ते किती फ्रेंडशिप डेला वगैरे टॅग करतात राहुल्या आणि गण्याचे रील्स टाकून. सो मुळशी पॅटर्न असा ऍक्च्युली ब्लडस्ट्रीम मध्ये पोचलाय महाराष्ट्राचा. कुठेही गेला ना दर्शना शूटला, भोर, नसरापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, इथे तर मोस्टली मी शूट बरेचदा केलंय, पुणे, मुंबई, आणि काय नाटकाच्या प्रयोगांसाठी जळगाव, नाशिक, आणि इथे जातोच.
मुळशी पॅटर्न पहिले हेच होतं. आमच्या नाटकाच्या प्रयोगाला त्या दिवशी कर्टन कॉल प्रयोग संपला तर दोघांनी गाड्या म्हणून अशी हाक मारली स्टेजवर. हो आत्ता. ओके. तर नाशिकच्या प्रयोगाला मला वाटतं. तर नंतर आले आणि भेटायला, फोटो काढले. मुळशी पॅटर्न कसं पाठ आहे त्यांना हे सांगितलं. सो मुळशी पॅटर्न इज समथिंग एल्स. अगदी. आणि मुळशी पॅटर्न म्हणा किंवा आत्ता धर्मवीर, या तर प्रॉमिनंट 2 भूमिका आहेत. असं होतं की आपण अशी काहीतरी भारी एखादी भूमिका करतो, आपल्या नशिबाने आपल्या वाट्याला येते, आपण त्याला न्याय देतो आणि ना नंतर असं वाटतं की आपल्या करिअर बद्दलची सगळी गणितं आता बदलतील वाटतं यानंतर. असं होतं की आता रांगच लागेल बाबा प्रोजेक्टची. सो तू इतक्या वर्ष काम करतोस किंवा इतक्या प्रॉमिनंट भूमिका तू केल्यात, हे तुझ्या बाबतीमध्ये सुद्धा चित्र होतं की आता काय असं वाटलं होतं आता काय लाईन लागेल बाबा प्रोजेक्टची? मी मुळात ऑप्टिमिस्टिक माणूस नाही आहे. ओके. मी म्हणजे काल्पनिक आशावाद असं मी त्याला म्हणेन ऑप्टिमिझमला. हो. तसं माझं नाहीये. आणि मला रिअलिटी चेक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मला हे माहितीये की असं होत नसतं. अच्छा. असं होत नसतं. त्यामुळे मी त्याने नाराजही होत नाही आणि काहीच होत नाही. खूप प्रॅक्टिकल अप्रोच आहे क्षितिज तुझा. अगं पर्याय काय? आपण जर ऍक्टर जर न आलेल्या कामांनी आणि किंवा न रिलीज झालेल्या कामांनी वगैरे खचू लागला ना, गेला ऑफ. अगं किती प्रोजेक्ट आता अडकले. परवा मी एका मित्राला सांगत होतो 7 ते 8 कामं अशी, अरे भारी फिल्म केली मी वाली फिल्म आहे, ते अडकलं तर रिलीजच होत नाहीये. हो आता अडकतात कामं. ऑडिशन मधनं नाही सिलेक्ट होतच राहतं. आणि एक काम वर्क झालं म्हणजे सारखे लोक विचारणार नसतात. पण तू रिजेक्शन फेस केलंस कधी इतक्या वर्षात? कितीतरी वेळेला. मी कोण काय बादशाह आहे काय? फेस केलंच की. रेग्युलर आहे ऑडिशन्स खूप देऊन रिजेक्ट. आणि नाही तरी गंमत सांगतो, रिजेक्शन हे पण चांगलं असतं. काहीच कळवत नाही त्याचं काय करायचं. सांगतो. अशी मोजकी सुज्ञ माणसं असतात जे ऑडिशन नंतर काही दिवसांनी फोन करून म्हणतात की अरे आम्ही कन्सिडर केलं पण नाही होते वर्कआउट, किंवा बाबा सिलेक्ट केलं पण तुझी जी आर्थिक काय डिमांड आहे ते आम्हाला नाही पूर्ण करता, किंवा तुझ्या या तारखा तुम्हाला दिल्यास त्या नाही करता येतात ऍडजस्ट, सॉरी आपण पुढच्या वेळेला काम करू, असं म्हणणारे खूप कमी लोक आहेत. मोस्टली आपण ऑडिशन देऊन येतो, आपण थोडे दिवस वाट बघतोय, होणार काहीतरी होणार, फोन येईल, प्लॅनिंग चालू असेल वगैरे वगैरे. आजन्म फोन येत नाही, कधीच फोन येत नाही या लोकांचा. तुला सगळ्यात लेम रिझन काय मिळालंय रिजेक्शनचं? तेच मी सांगतोय, रिझन दिलं तरी चालणार आहे, न देणारे असतात. समजा मी आता तुझी ऑडिशन घेतली, दर्शना तू माझ्या पिक्चर मध्ये वगैरे हे सगळं केलं, काय चला ऑडिशन दिलीस, कडक डेटचं कसं आहे, तू काहीतरी सांगतेस ऑक्टोबर नोव्हेंबर फ्री ठेव, की तुला असं वाटतं भाई आपलाच पिक्चर उद्यापासून सुरू, माझं सगळ्यात तयारी, पात्रावर मी काय करू शकते वगैरे, हे अमुक अमुक पुस्तक वाच, अमुक बघ जरा, आणि नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा थोडी अशी तयारी करून ये, थोडं लहेजा भाषेचं, की दर्शना उद्यापासून सकाळी उठून पहिले भाषा ऐकते, लोकांशी बोलते, आणि माझ्याकडून एक नाही दोन नाही, फोनच नाही, तू फोन करते मी उचलतच नाही, तू फोन करते मी हॅलो 5 मिनिटात मी करतो दर्शना असं म्हणून ठेवतो, तो कधीच परत करत नाही. असं किती वेळा घडलंय तुझ्या बरोबर? खूप वेळा घडलंय. मी तर नावं घेऊ शकत नाही, पण तुला ऑफ द कॅमेरा ही गाजरांची शेती आहे, शेती. आम्ही आणि माझे काही ऍक्टर मित्र आम्ही भेटून हे जेव्हा गॉसिप डिस्कशन करतो, अशी गाजरं भरतात त्या खोलीमध्ये तेव्हा. असं एकही नट नाहीये ज्याला गाजरं नाही दाखवली गेली. खरंच नाही, खरंच अनेकांनी सांगितलंय मला. साहजिक आहे, इथूनच सुरुवात होते. पहिले तू देख अभि, तू अभि देख तेरा करिअर कहाँ जाता है, इथूनच सुरुवात होते. अगं जेन्युइनली काही होत नाही त्या करिअरचं. मला सांग, आपल्या करिअरला घेऊन किंवा आपल्या कामाला घेऊन नो डाऊट हा सिरियसनेस आहे, पण कोणती पण गोष्ट पॉझिटिव्हली एक्सेप्ट करायचा हा अप्रोच आहे, जे हा इंटरव्ह्यू सुरू झाल्यापासून मला आतापर्यंत जाणवत आहे. हे अनुभवात आलं असेल मे बी. कसं काय? कारण ना असं कोण नाही की त्याच्याकडे डल मुवमेंट्स नाहीये. टू बी व्हेरी ऑनेस्ट. ओके ठीक आहे, आलं रिजेक्शन, मला हे खूप आवडलंय, मी कोणी बादशाह आहे का? कुठून आलाय हा पॉझिटिव्ह अप्रोच, कसा काय? कारण ती रियालिटी आहे, रियालिटी आहे आणि ते अनुभवातूनच कळलं. मी तुला एक सांगतो, एक खूप ख्यातनाम दिग्दर्शक आपल्याकडचे, बरोबर मी आता असं सांगणार की ते कळणार नाही कोणाला कोण ते, खूप हे 15 वर्षांपूर्वीच वगैरे मी सांगतोय. एका नाटकासाठी मला विचारलं, ते खूप भारी नाटक होतं, खूप भारी नाटक होतं, जेन्युइनली व्यावसायिक नाटक, आणि त्या काळाच्या हिशोबाने मला पैसे पण खूप चांगले देत होते.
हे बघा, मी म्हटलं सकाळी फोन आला की पुढच्या 5 दिवसात आपल्याला तालमी सुरू करायच्या आहेत. तू आणि अमुक अमुक नट, खूप मोठं नाव, हा, या दोघांचंच नाटक आहे. तेव्हा मग मी इयत्ता 11वीत वगैरे असेल, मला असं वाटलं झालं करिअरला सुरुवात, आता शिक्षण बिक्षण फाट्यावर, करिअर आता सुरू उद्यापासून माझं, असं मला वाटलं. मी म्हटलं फक्त सर मला आजचा दिवस मिळेल, तेव्हा तुम्ही खूप असं बुजरा बोला. मी म्हटलं सर आजचा दिवस मला मिळेल का, फक्त मध्ये माझी एक परीक्षा आहे आणि माझे 1-2 प्रोजेक्टचे सबमिशन्स आहेत, तर तुम्ही जी विंडो म्हणते मी काढतो, फक्त मला ते ऍडजस्ट करायला वेळ द्या. कधीपर्यंत कळवशील? हे सकाळी चालले, दुपारी मला 1-2 तासात फोन. म्हणलं नाही, मला एक संध्याकाळपर्यंत वेळ द्या, मी 7 वाजेपर्यंत रात्री फोन करतो तुम्हाला. आणि ना काय झालं, मी खरंच आय वॉज रेडी विथ द ऍडजस्टमेंट. मी तयार होतो नाटक करायला. मी परीक्षा ऍडजस्ट केल्या होत्या. ओके, परीक्षा ऍडजस्ट केलेल्या, हो, इंटरनल एक्झाम्स मी कॉलेजच्या ऍडजस्ट केलेल्या होत्या. ओके, मी त्यांना म्हटलं की मी 7 पर्यंत फोन करतो. आणि नेमकं काय झालं, पुण्यात डॉन स्टुडिओजला डबिंग लागलं माझं. तेव्हा मी असे कार्टूनची व्हॉइस ओव्हर्स वगैरे करायचो. तर आणि कधी कधी सेशन लांबतं ना, तर ते सेशन एक 6:30 पर्यंत होतं, ते एक 6:15 पर्यंत चाललं आणि संपलं. आणि म्हणलं अरे 6:15 झाले, मी 7 पर्यंत कळवणार होतो. मी त्यांना फोन केला की 7:30 वाजता. म्हटलं सर केलंय ऍडजस्ट, मी आहे. बाळा क्षितिश उशीर केलास. मी म्हणलं म्हणजे सर मी दुपारी नकोच म्हटलं ना, 7 पर्यंत सांगतो. मग किती वाजले? म्हटलं 7:30 झालेत. हो, मग टेक्निकली माझ्याकडून उशीर झालाय, पण अर्ध्या तासात नाहीवर आलंय प्रकरण. ते म्हणले हो, मी 7 पर्यंत वाट पाहिजे तुझ्याची, आत्ता 10 मिनिटापूर्वी मी एका दुसऱ्या नटाला फायनल केलं. म्हटलं ठीक आहे, चांगलं नाटक, चांगल्या कलाकारांबरोबर चांगले पैसे, हे माझ्या अर्ध्या तासाचं. हो, पण मला हे इरॅशनल वाटतं, मला हे इरॅशनल वाटतं. हो, चूक माझी आहे टेक्निकली. हाफ एन आवर बफर तर कोणी पण पकडतं. भाई हाफ एन आवर बफर यार, आयडियली मी दुसऱ्या दिवशी कळवलं असं तरी प्रॉब्लेम नसायला पाहिजे होता, पण अर्ध्या तासात हे झालं. त्या अनुभवानंतर मला लक्षात आलं ओके दुनियादारी अशी आहे. आणि त्यानंतर असे खूपदा अनुभव आले की अरे क्षितिश सॉरी वाले. तू विचार करतोस या गोष्टींवर? कारण एकदा अनुभव आला, दोनदा आला, ना तिसऱ्यांदा एक विचार येतो की हे माझ्यासोबतच होत आहे का, हे सगळ्यांसोबत होत असेल, किंवा असं ना की मीच का यार, म्हणजे माझ्या बाबतीतच का होतंय. सो विचार कधी केलास तू? करतोस आत्ता पण? नाही, सगळ्यांच्या बाबतीत हे घडतं आणि हे असंच घडतं. एक नट, एक म्हणजे खरंच एक नट त्यांनी याच्यावर कमेंट करावी खाली, ज्याने म्हणत मी कधी रिजेक्शन फेस नाही केलं, कधी मला गाजरं नाही दाखवली गेली, असं एका नटाने लिहावं. मी म्हणेन मानला तुला भाई. आता काय म्हणू दुसरं, असं कोणीच नाही. तू सांग, मग कोणीच या जगात नाही असं. आता तू सांग, तुझं आपली इंडस्ट्री एकच आहे, तुझं डिपार्टमेंट वेगळं असतं. एंटरटेनमेंट मध्ये येतो आपण सगळे, तर तू कधी खस्ता नाही खाल्ली? दोनदा मोठ्या काय इट डझंट प्रूव्ह एनिथिंग की तुझी कॅपॅसिटी नाहीये काय, असं काहीच नाही. इट जस्ट हॅपन्स. पीपल आर लाईक दिस. ओके, याच्यातनं एवढंच शिकू शकतो की मी असं कधी कोणाला करणार नाही. माझ्याकडनं कधी मी आता नाटक बसवताना वगैरे असं झालं असेल की कोणाला तरी विचारलंय, पण आता झालं एकदा असं झालं होतं, मी एका नटीला एका नाटकासाठी विचारलं आणि नंतर पुढच्या 3-4 दिवसात त्याच्यावर काम करताना माझं असं कन्व्हिक्शन गेलं की अरे यार मला वाटत नाही या व्यक्तीबरोबर करावं हे काम. तर मी तिला लेजिट भेटलो चहा प्यायला आणि तिला हे कारण सांगितलं की अरे हे 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 वाटतंय, तुला काय वाटतंय तू मला सांग, तुला जर वाटत असेल तरी की तुझं हे करायची तयारी आहे तर लेट्स गो विथ इट. ते म्हणलं नाही तुझं म्हणणं पटतंय मला. फेअर इनफ. इतकं स्मूथ कन्व्हर्सेशन येते, पण हे बोलायला खूप कमी लोक येतात, खूप कमी लोक आहेत. तू आता तुझ्या अनेक मित्रांचा उल्लेख केलास. खरं तर ना अनेक चांगली वाईट माणसं आपल्याला आपल्या जर्नीमध्ये भेटत असतात आणि दुनियादारी खरी खरी शिकवली जाते, हीच माणसं शिकवत असतात. तू मला सांग, तुझ्या संपूर्ण आतापर्यंतच्या जर्नीमध्ये, एकांकिकेपासून आतापर्यंत सांग, तुला खरी खरी दुनियादारी कोणी शिकवली या इंडस्ट्रीतली? काही नावं घ्यावी लागतील खरं तर. आणि आय एम ब्लेस्ड विथ एल्डरली फ्रेंड्स. माझे बरेचसे मित्र मोठे आहेत माझ्या वयाने. तर विनोद लवेकर हे नक्की एक नाव आहे. पहिल्यांदा ते सगळं व्यवस्था, कमर्शियल मुंबईतली व्यवस्था मी त्याच्याकडनं बघितली. तर पुण्यात
मी कोझिली काम करू शकत होतो. इथे एकदम जे एलियन झालं ना सगळं, ते त्यांनी सामावून घेतलं. त्याच्याकडून खूप गोष्टी कळल्या मला. प्रवीण तरडे हे खूप महत्वाचं नाव आहे यातलं, कारण त्यांनी इतकी इंडस्ट्री पेनिट्रेट केली आहे ना, आणि इतकी वर्ष त्यांनी इतकं काम केलंय. त्यांनी हजारो सिरियलचे एपिसोड लिहिलेत, पडेल ते काम केलंय, आणि त्यानंतर ही इज ॲट अ पोझिशन वेअर ही कॅन डिक्टेट, वेअर ही कॅन ऍक्च्युअली डिक्टेट कंटेंट, बजेट, टीम, रिलीज, एव्हरीथिंग. तर त्यांनी खरी खरी दुनियादारी बघितली आहे ग. त्यांच्याकडून गप्पा होताना खूप शिकायला मिळतं, खूप शिकायला मिळतं. मला असं वाटतं प्रसाद ओक, ज्याच्यावर मी थँकफुली त्याच्याबरोबर 2 अख्खे सिनेमे केल्यामुळे त्याच्याशी बिटवीन द सीन्स गप्पा खूप झाल्या माझ्या. तर त्याच्याकडून एक खूप गोष्टी कळल्या, शिकायला मिळाल्या. अजून एक मी नाव घेईन, उपेंद्र लिमये. आमच्या असं खूप संवाद नसतो, पण तो ना खूप नेमकं बोलणार आहे. तू गप्पा मारलेच असशील त्याच्याशी. तो नेमकं बोलतो, तो पसरट नाही बोलत, पाल्हळ नाही लावत. तो 2 वाक्य बोलतो, पण ते अशी ठक हिट होतात आपल्याला. सो उपेंद्र सर, आणि कायम कुठलंही काम बघितलं की ते रिफ्लेक्ट करतात, त्याचे मेसेज करतात, हे आवडलं, हे तू का केलं, हे बोलतात. ते तू हे निवडू नको आता, हे असं असं कर क्षितिश. आणि असं की डिरेक्ट फ्रॉम द हॉर्सेस माउथ आहे ना. कारण मला उपेंद्र सरांची ट्रॅजेक्टरी, त्यांचं काम प्रचंड आवडतं, प्रचंड आवडतं, जोगवापासून वगैरे. पण अगेन, नाव दॅट आय एम अन ऍक्टर, मला कळतं की आपल्याला जोगवा दिसला, त्याच्या आधी किती काम केलंय त्या माणसाने, त्याच्यानंतर किती काम केलंय, अनरिलीज किती गोष्टी आहेत. आणि हे एकदा जवळून पाहिल्यावर असं कळतं की त्याला काय म्हणतात, एक लेजिटिमसी येते की ह्या माणसाचं ऐकलं पाहिजे, ह्या माणसाकडून शिकलं पाहिजे, असं येतं. सो ही काही मोजकी नावं मला पटकन सुचतात, असं खूप येते. ऋषिकेश जोशी, आता त्यांच्याबरोबर मी नाटक करतोय, मी वर्सेस मी. तर ऋषिकेश दादाकडून खूप शिकायला मिळतं. आणि ही सगळी माणसं मी ज्यांची नावं घेतली त्यांचे भिन्न प्रवास आहेत, त्यांचे प्रवास खूप भिन्न आहेत. सो ह्या लोकांकडनं खूप शिकायला मिळतं मला. हे सिनियर्सची नावं घेतोय मी सगळ्या, बाकी आम्ही मित्र आमच्यात गप्पा मारतच असतो. पण आम्ही सगळेच आता यंग जनरेशन असल्यामुळे आम्ही शोधाशोधवाली माणसं आहोत. आम्ही अजून आकार घेतोय, शोधतोय गोष्टी, एक्सप्लोर करतोय. त्यामुळे आमच्यातली चर्चा ही शेअरिंगची असते, ती पढवण्याची नसते. कळलं ना फरक? अनुभव. हा, मग तुला काय वाटतं, मला काय वाटतं, हा पण असं असेल का, असं असेल का, पण काय केलं पाहिजे, अशी चर्चा असते ती. की एकमेका सहाय्य करू, अशी चर्चा असते. पण ते जे शिकवणारी माणसं आहेत ती सिनियर्स आहेत सगळे. क्या बात. सो मला सांग क्षितिज, ऍक्च्युली आता ज्या फील्डमध्ये आपण काम करतोय हे खूप अनस्टेबल फील्ड आहे, म्हणजे पैशांच्या बाबतीमध्ये, कामाच्या बाबतीमध्ये, एव्हरीथिंग. आणि आत्ता ना सगळेजण असं म्हणतात की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग किती स्ट्रॉंग असलं पाहिजे. इतकी भरोशाची इंडस्ट्री की तिथे फायनान्शियल स्टेबिलिटी बद्दल जायलाच नको. मला सांग, इतक्या वर्षात तू किती फायनान्सेस, तुझ्या त्या स्टेबिलिटीकडे लक्ष देतोस? कारण ना, एकतर रिटायरमेंट एज नाही इकडे, किंवा रिटायरमेंट नंतर येणारी पेन्शन नाहीये, राईट? सो तू बिलीव्ह करतोस की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग तगडच असावं, तर आपण पुढे जाऊन तरू बाबा आयुष्यात. आणखी एक गोष्ट ज्याच्यात मी आत्मस्तुती करेन जरा, Yes. मी असा नव्हतो पण आता असा झालोय. आणि मी स्वतःला पुश करून 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 तसा झालोय. तू स्वतःला थँक्यू म्हणत असेल आता की बरं झालं मी करतोय. मी थँक्यू, माझ्या घरच्यांना थँक्यू, ज्यांनी मला हे करायला लावलं सगळं. कारण खरंच बेभरोशाचं काम आहे सगळं. प्लॅन बी ऑलमोस्ट नाहीच आहे. आणि त्यातही निवडक काम करायचंय. सगळ्या गोष्टी या उतारावरच आहेत खरं तर कधी चढण येईल याची वाट बघण्यापेक्षा उतारावरती चांगल्या ब्रेकची गाडी असलेली बरी, त्यासाठी ते प्लॅनिंग गरजेचं आहे. म्हणून ते आता मी करतो, नेटाने करतो, तरच अर्थ आहे ग, तरच निभावे, नाही तर नाही होऊ शकत. कसं आता आलंय तुझ्या आयुष्यात फायनान्शियल प्लॅनिंग? आत्ता आले. हे SIP वगैरे मला ऐकूनही ठाऊक नव्हतं काही वर्षांपूर्वीपर्यंत. ते आत्ता मी म्युच्युअल फंड, SIP, अमुक काय तुमचं FD बिवडी ते सगळं करू लागलोय, कुठे रिटर्न्स बरे मिळतात वगैरे. सो मला सांग क्षितिज, ऍक्च्युली ना या सगळ्या गोष्टी जे आता आपण बोललो किंवा मी ज्या कलाकारांबद्दल तुला सांगितलं, या सगळ्या गोष्टींना लिंक करतात आपल्या मेंटल स्टेबिलिटीशी, की आपण किती इथून शांत राहतोय, इतकी आपली निगेटिव्हिटी किंवा इतकं कॉम्पिटिशन आहे या सगळ्यात. एवढ्या वर्षात तू किती प्रायोरिटाईज करतोस तुझी मेंटल स्टेट, मेंटल हेल्थ? करतोस, विचार करतोस? खूप करतो. ओके, खूप करतो. अवघड झालंय मेंटल हेल्थचं या काळामध्ये. आणि आपल्या भोवताली अफेक्ट होणारी लोक आहेत,
आणि या गोष्टीबद्दल सेन्सिटिव्हच असलं पाहिजे. आपण सेन्सिटिव्हच असलं पाहिजे. काळ असा आहे की प्रचंड गर्दी आहे लोकांची. आपण एका अशा लिबरेटिंग पिढीत जन्माला आलेलो आहोत ज्याच्यामध्ये आपणही आपली संस्कृती, संस्कार, मला काय करायचंय, आधीची पिढी काय म्हणतेय, अपेक्षा काय आहेत समाजाच्या आपल्याकडनं, माझ्या स्वतःकडनं काय अपेक्षा आहेत, ह्या सगळ्याशी इतकं डील करतोय आपण. याच्यात स्टेबिलिटी ही गोष्ट अचीव्ह करणं खूप अवघड आहे मुळात. त्यामुळे वेदर समवन कम्स आउट सेईंग इट ऑर नॉट, एव्हरीवन इज गेटिंग अफेक्टेड. हा, फार मोजकी माणसं मला आता माहिती आहेत की जे खरंच, आणि दे आर ब्लेस्ड, ग्रेट, उत्तम आहे. पण लोक गोळ्या खातच असतात, थेरपी घेतच असतात, आणि त्याच्याबद्दल फक्त सिम्पथी, एम्पथी, जे काय, आय डोंट नो द राईट वर्ड, पण माझ्या मनात फक्त कन्सर्न आहे त्याबद्दल. कारण इट इज नॉट जस्ट, आता ते फक्त स्ट्रेस पुरतं राहिलेलं नाहीये, आता ते फक्त कामाचं टेन्शन एवढ्या पुरतं राहिलेलं नाही, त्याचे फिजिकल रिपरकशन्स होत आहेत. लोक नाही ते निर्णय घेत आहेत. आत्ता मला काय करतो उल्लेख नाही करायचा आहे, पण आमच्या एका मित्राने लेटली जीव दिला, तुषारने. मी जी कोल्हापूरची फिल्म म्हणलं त्यात तो आहे माझ्या बरोबर. हो, आम्ही एकत्र 15 दिवस शूट केलं, आणि तो आत्ता मध्ये परवा म्हणजे हे व्हायच्या आधी काही दिवस नाटक बघायला आला आमचं. छान भेट झाली. आणि आता लोक त्याच्यावर आणि मीडिया काहीही तर्क लावते की करिअरचं हे, करिअरचं ते, ब्ला ब्ला ब्ला, त्यामुळे कामं मिळत नव्हती म्हणून. असं काही नाही, फार वैयक्तिक कारणांमुळे झालंय असं कायास आहे, म्हणजे हे कोणालाच क्लिअर नाही आता. पण कामं होती पुष्कळ गाडीकडे. पण आम्ही खूप खूप अफेक्ट झालो त्यांनी. मी तर आत्ता ओळखायला लागलो त्याला. आमचे काही मित्र रुईयापासून त्याचे, रुपारेलपासून त्याचे मित्र आहेत. पण काय करायचं याचं यार, म्हणजे त्याला डील नाही करता आलं ना, त्याला डील नाही करता आलं इमोशन्सशी, आणि त्याला मे बी अशी कोणी स्पेस नाही मिळाली जिकडे तो हे बोलू शकतो. तर मला वाटतं आपण इकोसिस्टीम म्हणून सुद्धा ती स्पेस ऑफर केली पाहिजे लोकांना, आणि असे उथळ स्टेटमेंट करणं बंद केलं पाहिजे की स्ट्रॉंग राहा रे मेंटली. असं नाहीये, तेवढंच नाहीये, ही थेरपी नाही असू शकत. तू स्ट्रॉंग राहा, मस्त राहा, बक्क, असं नाही. म्हणजे ते काळजी म्हणून म्हणणं निराळं आहे, पण ही लिंगो खूप आता उथळ आहे, एवढ्यावर नाही होणार आहे ते. म्हणजे तू व्हीलचेअरवर असल्या माणसाला राहा उभा, काही नाही होत, जमेल तुला, असं नाही म्हणू शकत ना. नाही जमत आहे. तर मेंटल एखादा इलनेस सुद्धा हा इलनेसच आहे, त्याला ट्रीट करावं लागतं. मी मग नाटक बसवलं होतं, मानस रंगची फेलोशिप मिळाली होती मला. अतुल पेठे आणि हमीद दाभोळकर ती संस्था मानस रंगची चालवतात. त्याच्यात मी न केलेल्या नोंदी नावाचं नाटक बसवलं. त्याच्या खूप नाही पण पुष्कळदा प्रयोग होत असतात त्याचे. तर ते पण मानसिक आरोग्यावर बेतलेलंच नाटक आहे, आणि मी खूप गोष्टी याच्यावर, म्हणजे ते अपसूक मी काही बसवताना त्याच्यात ते थ्रेड येतोच. मी वर्सेस मी प्रमोशन म्हणून अजिबात बोलत नाही, जेन्युइनली म्हणतोय. मी वर्सेस मी नाटक तुमच्या आसपास असेल तर आमचंच नाटक आहे, प्लीज बघा. ऋषिकेश जोशी आहे, शिल्पा तुळसकर आहे, मी आहे. त्याच्यात मानसिक आरोग्य हा अगदी केंद्रबिंदू आहे नाटकाचा, पण तरी एंटरटेनिंग नाटक आहे, म्हणजे सहकुटुंब पाहावं असं नाटक आहे. सो आणि मी उल्लेख करू इच्छितो की काही मेसेजेस असे आम्हाला आलेत इंस्टाग्रामवर कलाकारांना, ज्याच्यात लोक असं म्हणालेत की मी हेल्पलेस झालो, जीव द्यायचा प्रयत्न केला होता, आणि हे नाटक बघून असं एक नव्याने आशा वाटते. आणि आम्ही त्यांच्याशी नीट संवाद केला. आम्ही म्हणलं नाही, ट्रीटमेंट महत्वाची आहे. इट इज नॉट वर्थ डाईंग, इट इज वर्थ लिव्हिंग. सो काय यार, म्हणजे आपण अख्ख्या प्रेक्षक वर्गाला काय देतो पेक्षा 2-3 माणसाचं आयुष्य जर टिकलं असेल आपल्या कलाकृतीमुळे, तर ती खूप मोठी गोष्ट वाटते मला. खरंच मोठी गोष्ट आहे ही. ओके, असं आहे तर सगळं. क्षितिज, पण मला सांग, जसं तू मगाशी म्हणालास की बरंच काम करायचंय, खूप काम करायचंय, पण एक प्रॉमिनंट भूमिका असते ना, की ती असं वाटत असतं की बाबा ही तर करायचीच आहे आपल्याला एक आयुष्यात एकदा तरी. तर तू अशी ठरवली आहेस एखादी प्रॉमिनंट भूमिका, एक की ही तर करायची आहे मला, या प्रकारची किंवा या टाईपची, असं काही ठरवलंस तू? भूमिका नाही ठरलेली अशी कुठली, प्रोजेक्ट? हा नाही, पण मला असे रडारवर खूप गोष्टी आहेत आता. ओके. मला आता आग्रहाने ऍक्शन फिल्म करावीशी वाटते. ओके. मी केलं, ऍक्शन खूपदा केलंय. मुळशी पॅटर्न आहे, धर्मवीर आहे, यामध्ये आत्ता मी एक फिल्म केली, त्यात खूप ऍक्शन केलंय, खूप. ती अजून रिलीज व्हायची, खूप
ऍक्शन आहे त्यात. पण मला अजूनही ती भूक आहे. मला अशी हार्डकोर ऍक्शन फिल्म आता करावीशी वाटते, डायनॅमिक टेकिंग असलेली आणि अशी. कारण मी लेटली काय माझ्या हातात काही नाही फार चूज करायला, पण इमोटिव्ह इंटेन्स गोष्टी मी लेटली खूप केल्या आहेत. मी वर्सेस मी आता चालू आहे, धर्मवीर केले, लोकमान्य मालिका केली आहे, अजून एक फिल्म एक वेब सिरीज लेटली मी केली आहे. हे सगळं खूप इंटेन्स आणि इमोटिव्ह आहे. तर आत्ता मला असं बँग ऍक्शन असं करावं असं वाटतंय. त्यानंतर बायोपिक्स बद्दल मला माहिती नाही आता, पण मध्ये कोणीतरी विचारलं तेव्हा मी सांगितलं की इफ ॲट ऑल गिव्हन अ चॉईस, मला कुठल्या तरी कलाकारावरची बायोपिक करायला खूप आवडेल आत्ता. कारण त्या विश्वाशी एकतर मी खूप रिलेट करू शकतो. म्हणजे बालगंधर्व कशी केली होती, किंवा काशीनाथ घाणेकर, किंवा हरिश्चंद्राची फॅक्टरी, अशी कुठल्या तरी कलाकारावरची फिल्म जर बायोपिक असेल तर मला करायला खूप आवडणार आहे. ऍक्शन फिल्म एखादी आणि अशी कुठली तरी बायोपिक असं माझ्या रडारवर आहे. ओके, ऑल द बेस्ट तुला त्यासाठी, आणि लवकर ते प्रोजेक्ट मिळू देत. क्षितिज, मला खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. खूप प्रॅक्टिकल आणि खूप पॉझिटिव्हिटी असणारा एपिसोड होता. थँक्यू सो मच, आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. भेटत राहू, एवढे प्रोजेक्ट कर की दर महिन्याला भेटू. हो, सध्या चालू आहेत ते गोष्टी लोकांना बघायला सांगणं गरजेचं वाटतं मला. आमचं नाटक बघा मी वर्सेस मी, आता आम्ही एक उत्तम हिंदी वेबसिरीज केलेली आहे मिस्त्री नावाची, ती प्लीज हॉटस्टारवर बघा. त्याला खूप भारी रिस्पॉन्स मिळतोय. मी माझा इतर वेळेला जो तुम्ही झोन बघितला असेल त्याच्यापेक्षा पूर्ण भिन्न काम केलंय. चांगलं का वाईट ते तुम्हीच ठरवा, मला टेक्स्ट करा. त्याच्यावर मी आत्मस्तुती करणार नाही आहे, पण मला मजा आली करायला. आणि खूप भारी हिंदी कलाकार आहेत त्यामध्ये, सगळे राम कपूर आहे, मोना सिंग आहे, आणि मजा आली ते करायला खूप. तर ती सिरीज बघा. आणि अजून काही कामं येऊ घातली आहेत, त्याचं वेळच्या वेळी मॅडम थ्रू आम्ही सांगत जाऊच कामांविषयी द्या. आणि तू जरा तुझी आत्मस्तुती पण करत जा इथून पुढे. काय कसलं कौतुक करू तू सांग मला. असंच इन जनरलच करत जा स्वतःचं कौतुक. बस, खूप भारी आहे माझी कामं बघा. काय बोलणार दुसरे यार. थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.